गुरुराज माऊली 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 सद्गुरु शिवालिंग शिवानंद माऊली सद्गुरु शिवलिंग शिवानंद माऊली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गोदावरच्या तीरावरती गोदावरच्या तीरावरती बसले हे नगर बसले हे नगर शिवलिंगेश्वर मठ अति प्राचीन अति सुंदर शिवलिंगेश्वर मठ अति प्राचीन अति सुंदर गुरुराज माऊली गुरुराज माऊली त्रैलोक्यसम्पदाल्लेखसमल्लेखनमित्रे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वागर्थविवसंपृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू माणिकेश्वर शंभू महादेव पावन परिसरामध्ये अखंड नामयज्ञ सोहळा व तसेच जगन्माता पार्वती व गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त अखंड नाम यज्ञ या ठिकाणी आपण प्रारंभ केला। अनेक भाविक भक्त शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी महात्मा स्वामी महाराज की जय। शिव पार्वती गणपती जय महाराज। सर्व भक्तांच्या जीवनामध्ये धर्म प्राप्त होणे म्हणजे फार कठीण आहे। तोची एक भाग्यवंत अकळीला उमाकांत। शंभूचा सेवा मिळण्यासाठी अनंत जन्माचा पुण्य लागतो। त्या पुण्याईला या ठिकाणी सेवा करण्याचा संधी प्राप्त होत आहे। आता ऐकत होतो पुरा टोटल नाम सप्ताहाचा संपूर्ण व्यवस्था एक भक्तांनी या ठिकाणी केलेली आहे। अजून काही भक्त या ठिकाणी एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे व तसेच मूर्तीचा व्यवस्था एडी माता केलेली आहे। तर त्याचे नाव एडी ठेवलं। वेळ झालो वेडी आता गावा गेलो वेळा भैसाला अशी भोळा कृपा करी शिवलीला। कारण भोळा भगवान न पापी पाहतो न पुण्यवान पाहतो। जो धावून येतो त्याला दर्शन देणारा देव म्हणजे महादेव। अशा प्रकारच्या महादेवाचा अखंड ध्यास असलेले माताजी काही वर्षापूर्वी हट्ट धरून या ठिकाणी अनुष्ठान करून शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी
आमच्या मागे लागले होते त्याप्रमाणे इथं गोदान भूदान धनदान सुवर्णदान रौप्यदान रक्तदान किडनीदान लिव्हरदान नेत्रदान अनेक प्रकारचे दान आहे. परंतु या महादेवाच्या भक्ती करण्याकरता एकमेव भक्त या ठिकाणी जागाचा उपलब्ध करून दिलं. अचानक माताजींचं भेट या ठिकाणी झाल्यामुळं त्यांचेही सुद्धा दोन गोष्टी मी ऐकलो. तर त्या काळामध्ये जागा उपलब्ध करून दिल्या कारणाला या ठिकाणी एवढ्या भक्तांना सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे. कारण हे आपल्या जन्माचा महत्वाचा अंग आहे. इथं असलेले करन्सी, इथं असलेले जो पैसा विदेश मध्ये चालत नाही. हे 10 रुपये नोट, 100 रुपये, 500 रुपये घेऊन जाऊन लंडन मध्ये तुम्ही दुकानामध्ये दिला तर ते घेत नाही. आपल्या देशामध्ये चलत नाही म्हणतात ते. फक्त भारतापुरतं हे पैसा चालते. भारत सोडून तिकडे गेल्यानंतर पैसा चलत नाही. ते काय करावं लागते, पैसा चेंज करावा लागते, एक्सचेंज. पैसा चेंज केल्यानंतर ते पैसा तुम्ही आपला पैसा तिकडे जमा करावा लागते. त्यांचे पैसा आम्हाला देतात त्यावेळेस तिथं आपल्याला काम देते फिरायला. नाहीतर बसमध्ये घेत नाही, कुठला किराणीमध्ये देत नाही, काही कुठं बी चालत नाही पैसा. फक्त किंमत कुठं आहे ते पैशाचा, फक्त भारताभूमीमध्ये. ज्या प्रकारे इकडचा पैसा तिकडे चालत नाही त्या प्रकारे आपण केलेले जो पुण्य आहे ते पुण्याचा प्रभाव मृत्यूच्या नंतर तुमचा पुण्याचा अनुषंगानं त्या ठिकाणी तुम्हाला जन्म मिळतो. भक्कम पुण्य असेल, दान पूजा जपा ध्यान असा तुम्ही करत असाल तर पुढच्या जन्मात सुखाचा जन्म मिळतो, दुःखाचा जन्म मिळत नाही. त्या जन्मामध्ये सुखाचा जन्म म्हणजे कोणतं, 100-200 एकर जमीन, फिरण्याचा ही गाडी, सुंदरशा बायको, सुंदर नवरा, बंगला, एअर कंडिशन आणि त्यामध्ये दान करण्याचा वृत्ती. काही काही लोकांजवळ भरपूर असून सुद्धा दान करण्याचा वृत्ती राहत नाही. श्रीमंत भरपूर असेल परंतु दानाचा विचार त्यांच्याकडं येत नाही. आणि हे जाता जाता हे सगळं पैसा मरून घेऊन जाणार आहे ते लोक. जाता जाता पैसा घेऊन जाणार आहे का, नाही. परंतु आपण जे दान केलेले जो आहे ना ते तुमच्या भाग्यामध्ये जमा होते. धर्म कीर्ती द्वयस्थिरम. धर्म केलेले आणि तुम्ही सेवा केलेले तेवढंच कीर्ती तुमच्या सोबत येणार आहे. मेल्यानंतर बघतात बघा, काय भाग्यशाली हो, काय पुण्यपुरुष हो, काय धर्मात्मा होतो, काय महात्मा होतं, काय देवात्मा होता असं म्हणून गुणगान करत अनेक लोक रडतात. लक्षात आलं का? रडण्याचं कारण काय आहे, रडण्याचा हेतू काय आहे, त्यांच्याकडून भरपूर आम्ही सेवा करून घेतलो. पहिलं एकदा तुम्हाला सांगितलं तर सुद्धा आठवण करून देतो तुम्हाला. एक काशीहून 40 वर्ष अभ्यास करून एक ब्राह्मण गावात येत होता. मोठा सिटी. उद्या मला प्रवचन करायला वेळ मिळते की नाही म्हणून आज बोललो तुम्हाला. मोठा सिटी. पाऊस सुरू झाली त्यावेळेला त्यांच्याकडं ग्रंथ होते भारी भारीचा. 40 वर्ष अभ्यास करून आला होता. मोठा गाठोडा घेऊन तो गावात जातात ना, मोठा सिटी असल्या कारणानं त्यांच्या घर लांब होत. थेंब थेंब पडू लागला. आता पुस्तक भिजून जाते म्हणून त्यांनी काय केलं, वस्त्रीत उभा राहिला. वस्त्री म्हणजे कळालं का,
दुसरं एक कोणाचं तर घराचं वस्त्री होते, म्हणजे सज्जाच्या खाली जाऊन थांबला आणि थेंब थेंब पडत होता. त्या गावामध्ये 2 माणसं मेले होते. 2 माणसं मेले होते. आभाळ वगैरे होऊ लागले म्हणून लोक घाई करून वाजत गाजत निघाले. जाताना हे वस्त्रीमध्ये उभा राहिला होता सज्जाच्या खाली. मधून हाक मारली एक आई एक लेकराला. एक 7-8 वर्षाचं छोटस लेकरू होतं. त्या लेकराला हाक मारले, माय इकडे ये म्हणलं. काय माय काय झालं? आता एक मड चाललेले आहेत, मड निघालेले मोताला मातीला. त्याकरता तू जाऊन बघून ये, स्वर्गाला निघाले की नरकाला निघाले थोडं बघून ये बेटा म्हणले. कोणाला? छोटाशा लेकराला. हो माय म्हणून पळत पळत गेली. तो ब्राह्मण म्हटला, मी 40 वर्ष अभ्यास केलो, कोण नरकाला जातात कोण स्वर्गाला जातात आता सुद्धा आम्हाला कळालं नाही, आणि हे छोट्याशा लेकराला कसं कळणार आहे असं विचार करून तो थक्क झाला. ते लेकरू येईपर्यंत तो थांबला. तोपर्यंत 2 व्यक्ती मेले होते. अजून एक वडा वाजत 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 निघाले. माय अजून एक आले, ते बी बघून ये, हे स्वर्गाला निघाले की नरकाला निघाले. पळत पळत गेली. त्याचा सहनशीलता बिघडलं. अरे छोटासा लेकरू, अनफळ आई, हे आई लेकराला हे स्वर्गाला कोण जाणार नरकाला कोण जाणार कसं कळणार या लोकांना असे विचार करून तिथं तो थांबला. पळत पळत लेकरू आले. माय म्हण, काय बेटा काय झाले? कोण नरकाला चालले कोण नरकाला स्वर्गाला चालले? पहिला जो निघाला होता ना तो मडा, ते नरकाला गेले. मग आता जे गेलेले ते स्वर्गाला गेले. त्यावेळी बामण देवता हाक मारला, माय कोण हो? मी महाराज आहो. बरं महाराजजी काय झालं सांगा. काय नाही तुमचा पाया पडतो म्हणलं महाराज. हो माझा पाया काय पशाला पडत्या, आम्ही अनपढ माणसं आणि तुमचा पाया आम्ही पडायला पाहिजे म्हणून बाहेर येऊन ते महाराजाचा पाय पडले. आणि महाराज म्हणू लागले, माय कोण स्वर्गाला जाते कोण नरकाला जाते छोटासा लेकराला कसं कळते? हे साधा गोष्टी आहे. आपण एवढा मोठा काय विचार करायच्या गोष्टी आहे म्हणले. ते साधा आहे परंतु माझ्या लक्षातच येत नाही, थोडं सांगा ना समजून. त्यावेळी त्याने सांगितलं, माझ्या लेकरालाच विचारा तुम्ही, छान सांगते. बाळ सांग माय म्हटलं. ते त्यांच्या खिशामध्ये चॉकलेट वगैरे होतं, सगळं काढून त्या लेकराला दिलं. लेकर खुशीनं, महाराजजी बोला म्हणले, तुला कसं कळालं माय हे स्वर्गाला नरकाला गेलेले कसं कळालं? त्यावेळी त्याने सांगितलं, फार पुण्यात्मा होता, महात्मा होता, धर्मात्मा होता, देवात्मा होता. तुला कसं कळालं? जोपर्यंत आमच्या गावात होते तोपर्यंत दान धर्म जप तप सर्व सेवा करणारा, मंदिरासाठी जागा देणारा, मंदिराचा व्यवस्था करणारा, अखंड नामयज्ञामध्ये प्रसादाचा व्यवस्था करणारा, कधीही मागी सरकला नाही. अनेक लोक त्यांच्या घरला येत होते, त्याला दान धर्म करणारा, अशा प्रकारचा जो व्यक्ती, कोणाला दुःख न देणारा, कोणाचं लग्न असो मुहूर्त असो कुठले कार्य असो त्याला जाऊन भेटून त्याला विचारून 1,00,000 2,00,000 रुपये असं मदत करायचा. कधी वापिस मागायचं नाही, वापिस आला तर घ्यायचा नाही तर सोडून द्यायचा. अशा एक महान पुण्य पुरुष आपल्या या गावातून आज ते गेल्यामुळं त्यांच्या मागे जो उचलून घेतात ना त्याला खांदा देणारे लोक म्हणत होते, मी खांदा देतो, मी खांदा देतो, हे पुण्यात्माला मी खांदा दिला तर मला सुद्धा पुण्य मिळते म्हणून लोक भांडण करून घेत होते, लाईन लागत होते. म्हणून मी समजून घेतलं, या ठिकाणी ज्यांच्या वाहवा होते त्या ठिकाणी त्यांना जागा मिळते. तिथं जागा म्हणजे कोणतं? स्वर्ग मिळते. ते पुण्य माझाद्य सुरेंद्र लोकं अस्मिन् दिव्यान् दिविदेव भोगान् ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्य मृत्यू लोकं विशंती. होते 100-200 एकर, परंतु त्याच्यातून काही सेवा केला, पैसा दान केला, म्हणून अनेक गोर गरीब त्यांच्या अंगावर पडून रडत होते. घरचा लोक रडत होते, परंतु घरच्या बाहेरचे लोक सुद्धा रडत होते. आमच्या अन्नदाता गेला म्हणून घर 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 रडत होते. ते कोणता तरी चंद्रशेखर मिनिस्टर गेले तेव्हा 160 लोक आत्महत्या करून घेतले आमच्या अन्नदाता गेला म्हणून. मिनिस्टर मेलं तर सांगायचं म्हणजे ते गेल्यावर घर रडते, गाव रडते, गल्ली रडते, तालुका रडते, जिल्हा रडते, अख्खा भारत घळ घळ रडते. केव्हा रडते? सगळ्यांचा सेवा तो केला असेल तर सगळे लोकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, नाहीतर कुठं पाणी येणार आहे मला सांगा. त्याप्रमाणे तो पुण्यात्मा होता म्हणून मी समजून घेतलो. मग दुसऱ्याच्या विरुद्ध होता. लोक म्हणत होते पिढा गेलं, लय सदवीत होता, सत्यानाश केला, सगळ्याचा घर मोडून टाकला. मी घेत नाही बापू, मी घेत नाही म्हणून भांडण करत होते. काय खांदा मी देत नाही, या पापीला उचलून घेतला तर उलट पाप लागतील, अशा प्रकारचे लोक म्हणत असल्यामुळे मी म्हटलं हे कुठं जाते? डायरेक्ट नरकाला जात आहे. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या सेवा आपल्या जीवनभर, आपला आयुष्यभर नितांत सेवा करणे. काय मोठा श्रीमंत आहे की बाई? माझ्याजवळ 1 वर्ष दोघं नवरा बायको राबले, नौकर राहिले आणि कमाड कष्ट करून, काय घडगांच्या संपत्त नाही, तरी सुद्धा एक नया पैसा जमा करून त्या देवासाठी किती मरमर आहे. बायकोसाठी मरमर करणारे आहे, नवऱ्यासाठी मरमर करणारे आहे, लेकरासाठी मरमर करणारे आहे, पैशासाठी मरमर करणारे आहे, परंतु क्वचित लोक देवासाठी मरमर करून आणि सेवा करावं म्हणून तळमळ करणारे फार कमी राहतात. अशा प्रकारचे शिवे काही भक्त मंडळी अखंड नाम सप्ताहाचा टोटल खर्च करणारे एक भक्त या ठिकाणी आम्हाला त्यांनी सांगून दिलं. नाव काय त्यांचं? श्रीरामजी गुरुजी. रामजीचं रामनवमी कालच झाले. आता बी रामाचा अवतार असलेले लोक सुद्धा अजून बी जिवंत आहे. लक्षात आलं का? ते खरोखर रामाचा अवतार आहे. कारण एवढा खर्च, हिम्मत लागते, धर्म कार्य करायला सुद्धा हिम्मत लागते. खिशात हात घालतो, पहिला नोट चोळून बघतो, 500चं तर गेलं तर अवघड होईल, मग दाबून नंतर 20 रुपयाची नोट काढतो. 10 रुपये आले, हाताला आले देते का दान? नाही. कर्णाच्या हातामध्ये सुवर्णाचा वाटी होत. भवती भिक्षां देही, न विचार करता डावा हातात असलेले सोन्याचा वाटीनं तसंच देऊन टाकला. तुमच्यासारखे हुशार माणूस म्हटले काय महाराज, काय राजा साहेब, डावा हाताला दान करायचं राहते का? काय कुठं शिकलात तुम्ही? असं म्हणून म्हटलं. त्यावेळी इतका सुंदर बोलतो तो कर्ण, डावा हातातला वाटी उजव्या हातात येईपर्यंत बुद्धिभ्रष्ट होते म्हणले. लक्षात आलं का? दान करत असताना कधी विचार करून दान करू नये. लक्षात आल्याबरोबर देऊन टाकायचं, नंतर विचलित होते. आता ऐकत असताना कसं वाटते? आप्पाचा प्रवचन ऐकून करावं काय घरी 10,000 रुपये दान करावं असं म्हणून वाटते. असं वाटते प्रवचन संपल्याबरोबर 10,000 त्याच्याला 5,000 दिलं तरी. प्रवचन संपल्यावर आरती वगैरे झाल्यानंतर विचारते 2,500 बी दिलं तरी. नंतर आरती करून सगळं जवळ तर पैसा नाही, आता घरी जाऊन आणायचंय, घरापर्यंत जायपर्यंत कशासाठी द्यावा? देणं गेलं तर चालत नाही का? देणारे भरपूर आहेत. मी तू दिलं तर होते का सत्ता, नाहीतर होत नाही का? असं म्हणून मन एवढं खतरनाक आहे. लक्षात आलं का? देऊ देत नाही.
दारूची बाटलीला किती बी खर्च होते घेऊन संपले पैसे. काय करायचे? उद्याचा कोण बघायला गेले? नेशामध्ये कितीही बोंबलत राहतो झालं. आणि पिणारे दक्षिणा जात देते बाई. दारू पिलेली माणसं दक्षिणा जाते, त्याला त्याला काहीच कळत नाही. परवा एक माणूस कोणीतरी 51,000 रुपये बोलले. कोणत्या तरी गावचं युवती येळगी मध्ये बसला, लूट पिलेले. आता मोठा पाटील त्यानं काय म्हणला, माझा 51,000 रुपये मला. दारू पिला नव्हता तो. मोठा पाटील दारू पिला नव्हता. दारू पिलेले माणूस काढलं की 50,000 रुपयाचा गट्टा 52,000 रुपये लिहा मला. 52,000 फुल्ल पिला होता, देव टाकला. काही लोक निशामध्ये दान करणारे आहेत. लक्षात आलं का? सांगायचं म्हणजे ज्यावेळे मनामध्ये करण्याचा इच्छा निर्माण होतो ना, त्यावेळी तत्क्षणी मोकळं व्हायचं. तूर्त दान महापुण्य. लक्षात आलं का? अशा प्रकारचे आज माकणी या नगर पहिल्यांदा मी येतो या ठिकाणी. 15-20 वर्षापासून तुमच्या गावी मी येत आहे, परंतु आज चलत चलत तुमचा गाव फेरी टाकलो, प्रदक्षिणा घातलं इकडून असं. आता सगळे म्हटले आता गाडीमध्ये बसा. मला माता पार्वती आहे, गणेश आहे, आज त्यांना बसू दे. लक्षात आलं का? नंतर आम्ही कधीतरी बसूया. आता सगळे माता मंडळी इतकं सुंदर पाऊल टाकून जय जयकार करत माकणी नगर प्रदक्षिणा आपण केलो. कारण गावामध्ये भक्तांचा फेरी, भक्तीचा फेरी आहे. लक्षात आलं का? आणि सगळं जे बी काय गडबड गोंधळ असलेले सर्व प्रकारच्या दुष्ट शक्ती त्या ठिकाणी दूर व्हावा. नामाचा गजर, धन्यतयाचे गाव, धन्यतयाचे संसार, जिथे गजर नामाची. नामाचा गजर करत 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 ज्यावेळी गावात आम्ही हिंडतो, त्यावेळी कुठल्या प्रकारच्या बाधा त्या ठिकाणी होत नाही. तर शिस्त बैलगाडीमध्ये मस्त, किती मस्त प्रदर्शन या ठिकाणी तुम्ही केलात. पूर्वीचं आठवण आलं मला. असं बैलगाडीमध्ये बसून मस्त लग्नाला जात होते आम्ही. गुड 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 2-2 दिवस, 3-3 दिवस, लांब असेल तर 3-3 दिवस बैलगाडीमध्येच. लक्षात आलं का? 50 वर्षाचा पूर्वीचं गोष्ट बोलवलो मी 10 वर्षाचा होता तेव्हा. 50 वर्षाच्या पूर्वी बस बी नव्हते, काहीच नव्हते. काय काय ठिकाणी लाईट बी नव्हते, काही नव्हते. त्याच्यामध्ये आनंद गुडू 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 जायचं. त्याच्यामध्ये रोटी, आंबाड्याच्या भाजी, म्हणजे विकत नव्हता ना. 2-2 दिवस, 3-3 दिवस चालत होता. आंबाड्याच्या भाजी, धपाटी, अजून काय म्हणतात दशमी, अजून काय काय म्हणता मुरमुरी, शेवू, चुडवा, अशा प्रकारचे लाडू. कोणाला विचार करायचा का नाही? हॉटेल बी नव्हतं तेव्हा, हॉटेल बी नाही. तर कुठंतरी नदी नाली बघायचं, तिथं थांबायचा, शिस्त सगळे शेतामध्ये बसायचा. जसा शेतामध्ये तुम्ही मस्त बसलात ना, या प्रकारे शिस्त बसून त्यांना कुठं तिथं झाडाच्या खाली मस्त रटावून खायचं 4-4 रोटी. लक्षात आलं का? आता अर्धा रोटी खायला म्हणजे जीवावर येऊ तुम्हाला. अशा प्रकारचे आनंद आम्ही लुटत होतो. आज तुमचे या गावामध्ये ते बैलगाडी, ते झू वरी टाकलेले बघून मी लहान असताना असलेले आठवण मला आता करून दिला तुम्ही. लक्षात आलं? किती आनंद आहे. हे आनंदापासून आम्ही वंचित राहिलो. आम्हाला बोलायला पुरसत नाही, बघायला पुरसत नाही, काय विचार करायला पुरसत नाही. मोबाईल मोबाईल त्यांनाच त्यांना, मोबाईल मोबाईल त्यांनाच त्यांना, दुसरा कोणाचा गरजच नाही. दोघा जोडी बघा मोबाईल आले. एवढा म्हातारी बाईला काय करायचे तर मला सांगा. मोबाईल, ढोर राखणाऱ्याला मोबाईल, मेंढरे राखणाऱ्याला मोबाईल. मोबाईल मधून बघाय माझा बकरी आले बघा, वळून टाक म्हणजे वरडायचं बोंबलायचं नाही. आता पहिले ओरडत होते, आवाज बी खतरनाक होता तेव्हा. आता आवाज बी बंद पडलं. जोरात आलं म्हणजे जीवावर जाते. याला आवाज बी कमी होत आले. शरीर तर कमजोर झाले, आवाज बी कमजोर झाले, डोळा कमजोर झाले, कुप्पात होऊन चालले ह्याची.
तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी अनेक भाविक सेवा करत आहे. हे सेवा केलेले प्रतिफळ तुमच्या आयुष्यातील मोठा धर्माचा गटोडा आहे. हे मात्र तुम्हाला वरी काम देते, इथलं कुठल्याही काम तुम्हाला देणार नाही. काही साधून घ्यायचं असेल तर साधून घ्या, काय सेवा करायचं असेल तर सेवा तुम्ही करा, तरच आपलं जीवन सफल होतो. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे भरोसा, या देहाचा भरोसा नाही. उद्या करतो दान, उद्या करतो जप, उद्या करतो तप, खोट्या गोष्ट आहे. कधी जाते काय सांगता येत नाही. श्वास निर्वनेली ना गुरुळी निजवाल्लो हरी, पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधी फुटून जातो काय सांगता येत नाही. झाले तेवढा धर्मसंग्रह करून घ्या, झाले तेवढा भरून घ्या, तरच आपण जीवन मृत्यूच्या काळामध्ये तुम्ही सुखानं मरू शकता. 50% तर पुण्य पाहिजे, पुढचा जन्म मनुष्याचा पाहिजे असेल तर. 50% पेक्षा तुमचं पुण्य कमी झालं, मनुष्य होऊन जन्माला येत नाही, झाड होऊन जन्माला यावं लागते, गाढवा होऊन जन्माला यावं लागते. 84 लक्ष जन्म फिरू क्याता अवचित प्राप्त नरदेहा. 84 लाख योनी फिरून 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 आखरीला हे जन्म मिळते. पुण्यवान असेल तर पुढचा जन्म अजून मनुष्याचा मिळते. अति पुण्यवान असेल तर योगी होऊन जन्माला येतो. अजून अति भारी पुण्य योगी असेल तर शंभू महादेवाच्या सानिध्यामध्ये शांती धामामध्ये लाखो वर्ष आनंदानं शंभू महादेवाच्या सानिध्यामध्ये राहतो किंवा वैकुंठामध्ये राहतो. पुण्यवान मनुष्य सगळ्याला ते भेटू शकत नाही. सगळे परीक्षेमध्ये पास होत नाही, सर्व डॉक्टर होत नाही. सर्व डॉक्टर झाल्यावर पेशंट कोण राहावं, मुश्किलच आहे ना. एका 100-150च्या पोरामध्ये 1, 2, 3 डॉक्टर होतात, नीट पास होतात, पास होऊन ते डॉक्टर होतात, बाकीचे सगळे पेशंट राहतात. लक्षात आलं का? तसा इथं बसलेले सगळे लोक पुण्यवान राहत नाही, कोणीतरी पास होतात राम सारखे. लक्षात आलं का? अजून कोणतं आज अन्नदान करणार आहे? आज बालाजी पाटील, उद्या राम उद्या कोण आहे? श्री रमा पाटील उद्या. अजून 2-3चं नाव सांग. नाही पहिले झाले, पहिले झाले 3. बालाजी पाटील, रमा पाटील, राम पाटील. हा? शेवटच करणार आहे राम पाटील. 4 माणसं नाव सांगा, 4 माणसं नाव सांगा. अजून 4 आहेत की? नाव सांगा. नाही झालं एवढं, ठीक आहे. तेलच आणून ठेवले होते. हा, उरलेले महादेवाला माहिती. तर बघा, यांना कोणी सांगितलं नाही माय तुम्ही धर्म करा, तुम्ही दान करा म्हणून. हे एडीबी बोलले नाही, कोणी सांगितलं नाही, आम्ही बी सांगितलं नाही. त्यांच्या मनात आले, मनात महादेव यावं लागते. कोणीतरी सांगितल्यानंतर त्यांना काही मोठी गोष्ट नाही, परंतु महादेव त्यांच्या मनात येऊन माझा सेवा कर म्हणून भावना त्यांच्याकडून व्यक्त केला कारणानं या ठिकाणी या प्रसंगी सेवा घडू लागलं. त्या प्रकारे पुढल्या वर्षी अजून तुम्हाला सेवा या ठिकाणी करायचं असेल तर तुम्ही संकल्प करा. अजून भव्य रीतीने या ठिकाणी आपल्याला अखंड नामयज्ञ करून सेवेची संधी तुम्हा सगळ्यांना मिळावं एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाच्या अभावी अजून कीर्तन होणार आहे. कीर्तनच्या नंतर मी इथे येणार नाही म्हणून तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी बोललो. उद्या सकाळी 8 वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्या काळामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहा. फराळ वगैरे घेऊन या घरी, तिथं फराळाची व्यवस्था वगैरे नाही, तिथं फराळ वगैरे घेऊन या. आनंदानं 2-3 तास इथं राहता येते. कामाचा व्याप आहे का आता क्षेत्रामध्ये? काहीच नाही, रिकाम आहो. हा, नाहीतर कामाचा व्याप असला तरी येणं बी अवघड आहे. सोडी तर सुटेना जड झाला वारी, आता त्रिपुरारी काय करू.
सुटका होणं अवघड आहे संसारामधून. तरी सुद्धा वेळात वेळ काढून सकाळी 8 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहा. थोडा फराळ घेऊन या आणि तदनंतर कीर्तन आहे का माहित कालाचे कीर्तन सकाळी उद्या कालाचं कीर्तन आहे. कालाचं कीर्तन ऐकून नंतर महाप्रसाद ग्रहण करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. सेवा करणाऱ्या सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद, पार्वती माता, शंभू भगवान, गणेश भगवान या भगवंताकडून तुम्हा सगळ्यांना कृपा आशीर्वाद लाभो. सांबवे नमः पार्वती हर 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 हर. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा. वेदांताचे सार मुखे पेरिले बीज. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा. समाधी महास्थळी सर्प व्याघ्राची जाळी. निवैर श्वापदे समदृष्टीने न्याळी. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा. भक्ती लोप झाली. विश्व शिवमय केले. ग्रंथ हा परम रहस्य गुह्य प्रगट केले. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. वेदांताचे सार मुखे पेरिले बीज. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. वेदांताचे सार. सामने नम पार्वती पद शिव हर 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 महादेव. श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. अनंतपाळ महाराज की जय. हर 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 हर